सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम मागा बोलिला तमोगुण जो दुःखदायक दारुण आता ऐका सत्वगुण परम दुर्लभ जो श्रीराम। जो भजनाचा आधार जो योगियांची थार जो निरसी संसार दुःखमूळ जो श्रीराम। जेणे होय उत्तम गती मार्ग फुटे भगवंती जेणे पाविजे मुक्ती सायोज्यता ते श्रीराम। सत्वगुणाचं हे वर्णन समर्थ तसं रजोगुण आणि तमोगुणामध्ये काय काय सांगितलं बरं। दुःखाचं मूळ तो वागतो कसा आणि हे पण याची सुरुवातच मुळी फक्त चांगलं चांगलं राहणं धर्मानी राहणं गुड्डी गुड्डी ते नाहीच सांगितलं कुठे की बुद्धीची कुशलता वगैरे येईल पुढे। पण तरीसुद्धा मुख्य सत्वगुण म्हणजे काय। सत्व जे आहे सत म्हणजे असणं अस्तित्व जिथे नाम रूप याच्या पलीकडचं केवळ ते केवलत्व जे आहे जे असणं आहे। असण्याला काही नाम असायला पाहिजे काही रूप असायला पाहिजे रंग असायला पाहिजे असं नाही। बस आहे ते त्या आहेपर्यंत जायचं आहे आणि तो जो आहे तो सत्वगुण आहे। परम दुर्लभ विचारच आपण कधी करत नाही। आहे हा विचार पण नसतो विचार पण नसतो। आपण फक्त नामरूपामध्ये अडकलेलं असतो नामरूपाच्या मागे धावत असतो। पैसा प्रसिद्धी वस्तू विषय व्यक्ती याच्या मागे आम्ही धावत असतो। पण तो सत्वगुण त्याचं वर्णन काय म्हटलं तो म्हणले जो भजनाचा आधार
जिथे भजन होतं त्या भजनाचा अगदी त्याचा आश्रय जो आहे तो सत्वगुण आहे. इथं विषय नाही, धावणं नाही, तिथे नामरूप नाही, तर तिथे सत्य जे आहे परमेश्वर आहे. परमेश्वराचं स्मरण म्हणजे भजन आहे, परमेश्वराचं ज्ञान म्हणजे भजन आहे आणि परमेश्वराची स्तुती म्हणजे भजन आहे. भक्ती, ज्ञान आणि सेवा, त्याचं स्मरण करणं, त्याची सेवा करणं म्हणजे भजन आहे. जो योगियांची थार, योगियांचा तो थारा आहे, आधार आहे, त्याच्यावर विश्वास ते सोडू शकतात. काय करायचं आहे या जीवनामध्ये, कुठे जायचं आहे, कुठे भेटायचं, कुणामध्ये विलीन होऊन जायचं आहे आपण, तसे जे याच्यासाठी जे प्रयत्न करतात, की ज्यांना ते उच्च असं ध्येय सापडलेलं आहे, ते साधण्यासाठी जो अंतःकरणाचा गुण, जी अंतःकरणाची स्थिती जी आहे ती म्हणजे हा सत्वगुण आहे. तो त्या योगासाठी आधार आहे, त्या योगासाठी आधार आहे. योग म्हणजे आम्हाला आपल्या ध्येयाशी, आपल्या स्वरूपाशी एक होऊन जायचं आहे. योग्यांचा आधार. मग कशाशी जुळायचं आहे, तर तिथं काय सांगितलं की जो निरसी संसार, जिथे संसाराचं निरसन होतं. भगवंतानी पण नाही का अर्जुनाला सांगितलं, निस्त्रैगुण्यो भवार्जुन नित्य सत्वस्थो भव. या गुणांच्या पलीकडे जा. पण मग गुणांच्या पलीकडे म्हणजे मग शून्यच. हे सगळं जगत जे आहे ते 3 गुणांचं आहे. त्या 3 गुणांमुळे इथे सगळा आकार नामरूप आलेलं आहे. माझं अस्तित्व, या देहाचं जे अस्तित्व आहे ते पण या 3 गुणांचंच आहे. 3 गुणांनी ही प्रकृती बनलेली आहे. माझं 3 गुणांच्या पलीकडे म्हणजे मग काहीच नाही राहिलं का? नाही. 3 गुणांच्या पलीकडे जे आहे ते काय आहे, तर ते सत्व आहे, शुद्ध सत्व. आणि इथे त्या शुद्ध सत्वालाच खरं पाहता आहेत की जेणे निरसी संसार, जो सत्वगुण या संसाराचं निरसन करतो. योगी काय प्रयत्न करत असतो, या संसार बंधनातून मुक्त व्हायचं आहे, परमेश्वराशी एकत्व त्याला साधायचं आहे आणि म्हणून तो प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये त्याचा संसार जो आहे तो निरसन होतो. संसाराचं निरसन होतं म्हणजे काय होतं बरं, आपण थोडंफार काल पाहिलं. आणि तर या संसार जो ही दुःख देणारा आहे, तो दुःखाचं मूळ आहे म्हटले. नुसतं वरवर मला दुःख होत आहे, मी दुःखी आहे, पण मग या दुःखाचं मूळ काय? आम्ही सहसा काय करतो की बाहेरच्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती जे आहे त्यांना आम्ही दोष देत असतो. सुख जरी झालं तरी पण त्यालाच आपण श्रेय त्याचं देत असतो. पण खरं दुःखाचं मूळ काय आहे, तर हा संसार आहे. तर मग या सत्वगुणामध्ये काय होतं की खरं खोटं काय ते समजतं. कारण बुद्धी ही पूर्ण सात्विक शुद्ध झालेली आहे. तिथे तो जसा आरसा लख्ख झाला, स्वच्छ केला, तिथे पूर्ण प्रतिबिंब जसंच्या तसं दिसतं, तसं हे इथे ज्ञानाचा प्रकाश पूर्ण आहे. आणि त्यामुळे तिथे निरसी संसार. आणि मग काय मिळतं तिथे, मुक्ती पाहिजे, मुक्ती मिळत असते की मी मुक्त आहे. सगळ्यांना कर्माचं बंधन आहे ना, कर्माचं ओझं वाटतं आहे, पण ते काहीही राहत नाही. आपण कुणाचे बंधनात राहत नाही, आपण कुणाचे अधीन राहत नाही, कोणाच्या वश राहत नाही, तर पूर्ण आम्ही मुक्त आहोत. सायुज्यता म्हटलंय त्याला. सायुज्यता म्हणजे कशाशी तरी आम्ही एकरूप झालो.
कशाशी तरी नाही की सयुज्यता, त्याच्याशी एकरूप झालो, त्या भगवंताशी एकरूप झालो होतो. आणि तो कसा मिळाला तर मार्ग फुटे भगवंती, भगवंतामध्येच मार्ग लागला आणि आम्ही त्याच्याशी एकरूप झालो. आता ही एकरूपता वगैरे काही वेगळी नाही आहे, तर जसं ती लाट असते, ती लाट समुद्र होऊन जाते, काही वेगळं काही नाही आहे, होतं तिथंच तेच होतं, फक्त ते समजलं, जाणलं. आपण त्या उपाधीला धरून मी एवढासा, मी जीव आहे, मी दुःखी आहे, आपण समजत होतो. परंतु ह्या उपाधींच्या सीमा सगळ्या आपण पार करून गेलो, गुणांच्या अतीत गेलो, ती परिच्छिन्नता संपली, तिथे मुक्ती, सायुज्यता, समुद्राशी लाट मिळून गेली. तसा हा जीव त्या ब्रह्मामध्ये मिळून गेला, तिथे ती सायुज्यता आणि तो मुक्तीचा सोहळा अनुभवायला मिळतो, जिथे काहीही द्वैत नाही. जिथे द्वैत आहे तिथे बंधन आहे, भय आहे, दुःख आहे. कारण की मी आणि हे माझं, आणि ते माझं जे आहे ते मला, ते माझ्याकडून जाईल, सुटेल म्हणून आम्ही ते पकडून ठेवतो. त्याच्यासाठीच आमची सगळी शक्ती वाया घालवत असतो. ते निघेल म्हणून त्याची भीती राहते, चिंता राहते, ते भय राहील, आणि ते गेलं तर पुन्हा दुःख होतं. म्हणजे इतकं त्या कर्मबंधनामध्ये आम्ही, त्या मी माझं याच्यामुळे इतका अडकून राहतो. आपण रोज नाही का, नाही आम्हाला यावंच वाटतं, पण अडकलो आहोत आपण. पण खरं म्हणजे आपणच कल्पना केलेली आहे ही, अहम निर्विकल्प. खरं म्हणजे ते समजलं तर मग काहीच ओझं वाटत नाही. आणि एकत्वामध्ये बंधन नाही आहे ना, ओझं नाही वाटत. जसा पाण्याचा डबा, काय जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली जोपर्यंत त्या बॅगमध्ये आहे, आपण धरून ठेवलेली आहे, तोपर्यंत ते ओझं वाटतं. अरे बापरे किती ओझं आहे, हे कशा करता. पण तेच अन्न, तेवढंच ते पाणी सगळं आपल्यामध्ये एक होऊन जातं, तेव्हा ते ओझं वाटतं का, ते बंधन वाटतं का? एक होऊन गेलं. तसंच इथे भोगता आणि भोज्य, मी भोगणारा आणि हे भोज्य, भोगण्याची वस्तू, ज्ञेय, ही जी द्वैत आहे, ही त्रिपुटी जिथं आहे तिथे बंधन आहे, भीती आहे. ती त्रिपुटी जिथं उरत नाही, ती म्हणजे सायुज्यता, एकत्व जेव्हा होतं. सूर्याच्या डिक्शनरीमध्ये अंधार हा शब्दच नाही आहे, सूर्याला अंधार माहितीच नाही आहे. म्हणजे प्रकाश आणि अंधार हे असं दोन आहे असं तिथे नाहीच आहे. तिथे फक्त प्रकाश आणि प्रकाश आणि प्रकाशच आहे, तिथे द्वैतच नाही आहे. म्हणजे जिथे प्रकाश फक्त आहे तिथे सावली पण येत नाही. आणि ती सावली जरी असली तरी ती काय आपल्याला धरता येते का, त्याच्यावर काही काय पाय पडला तर काही फरक पडतो का? तसंच, कारण ती खोटी आहे. मग तसंच इथे सुद्धा जे काही दिसतं आहे ते सगळं विवर्त आहे, तिथे काही खरं नाही आहे. ते म्हणजे सत्य आहे तेच आपल्याला दिसतं. आणि समजा समोर चित्र आहे पडद्यावर, समोरच्या भिंतीवर मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढलं आहे, पण खरं काय आहे त्याच्यामध्ये, तो कॅनव्हासच आहे. त्या कॅनव्हासमध्ये जेव्हा आपण पाहिला, कॅनव्हास ओळखला, तेव्हा त्यातलं जे अनेकत्व होतं ते सगळं लुप्त होतं, जे द्वैत आहे ते लुप्त होतं. तसाच मग हे आमच्या जीवनामध्ये जागृत, स्वप्न, सुषुप्ती हे सगळं जे भान आहे ते भान लुप्त होऊन त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी इथे काही हे अनेकत्वाचा अनुभव नाही. अशा ठिकाणी ते एकत्व, जिथे मुक्ती आहे, भय नाही, चिंता नाही, सुख आहे, असं जी अवस्था तिथपर्यंत नेणारा कोण आहे, हा उत्तम गुण, सत्वगुण, परम दुर्लभ असा सत्वगुण. आणि तिथे काय म्हटले, मार्ग फुटे भगवंती. आता जेव्हा जेणे होय उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती.
आता जेव्हा एकदा आपण बघितलं की फक्त चांगलं चांगलं असं नाही दाखवत समर्थ, तर या मनुष्य देहाचं, या जीवनाचं जे अंतिम ध्येय, एकमेव ध्येय जे आहे पूर्ण मुक्ती, त्याच ठिकाणी नेतात आपल्याला. या जगामध्ये काय चांगलं करायचं त्याचं काही ते विचार नाही करत. तर उत्तम गती जी आहे, मला आता फक्त दुसरं काही नको आहे, मला भगवंत हवा आहे. सगळ्यात मोठं ध्येय यद्गत्वा न निवर्तन्ते, जिथे पोहोचल्यानंतर परत येणे नाही, असा जो हे मिळाला. आणि मग तिथे पोचण्याचा मार्ग सुद्धा फुटतो. म्हणले मार्ग फुटे भगवंती. आता हा मार्ग फुटे भगवंती म्हणजे काय, की असं नाही आहे की आता मार्ग सापडला, आता जायचंय आता त्या ठिकाणी एकदा जायचंय असं नाही. तर मार्ग फुटे म्हणजे दुसरा मार्ग मुळी त्यांना दिसतच नाही, तो उरतच नाही. एकच आता फक्त ध्येय राहतं. आणि खरं तिथे जाणं पण नाही राहत. कुठे जायचंय, भगवंताकडे जायचं म्हणजे कुठे दूर जाणं नाहीच आहे ना. हा सत्वगुण दाखवतो की ते माझ्यामध्येच आहे. आणि म्हणून मग बाहेरचा मार्ग तिथे त्याचं जाण्याची वृत्ती राहत नाही. जे आम्ही बाहेर सुख शोधतो आहोत, सुखाची ओढ जी बाहेरच्या विषयांमध्ये आहे ती मुळी अजिबात राहतच नाही. उलट इथलं जे सुख आहे, त्या संसाराचं सुख, ते सुद्धा तापदायक वाटतं. ते सुख सुद्धा नको वाटतं, विषासारखं वाटतं. इतकं त्या भगवंतामध्ये मन लागून गेलेलं असतं. आमचे ज्ञानेश्वर माऊली त्या गोपींची अवस्था अशी सुंदरपणे वर्णन करतात की मला फक्त तो कन्हैया हवा आहे, बस दुसरं काही नाही आहे. तो कान्हा, त्या कान्ह्याची भेट, त्या कान्हाचं दर्शन आम्हाला व्हावं, बाकी आम्हाला काही नको. इतकं सुख तिला मिळालंय. त्या सुखाच्या काय म्हणतात ना, अगदी गाद्या गिरद्या सगळं आहे, पण तरी तिला नुसता दाह होतोय. तिला तर भगवंत पाहिजे असतो. घनु वाजे गुणगुणा, वाराव आहे ऋणगुणा, भवतारकू हा कान्हा, मज भेटवा अखिर. खरं म्हणजे सुंदर वातावरण असेल, ते आकाशामध्ये छान ढग जमा झाले, ते गडगडतायत, वारा सुंदर वाहतोय, मंद सुगंधित हवा, आणि छान मधुर पूजन सुद्धा ऐकू येत आहे. किती छान वाटतं. मग आम्ही त्याच्यात वा किती छान. पण ती गोपी जी आहे, हे सगळं होतं आहे, पण ती त्याच्यात नाही रमते. ती त्याचं अधिष्ठान पाहतीये. तो जो आहे या सगळ्याचं अधिष्ठान, तो कान्हा. इतकं सुंदर वातावरण आहे, पण मला नको आहे ते. चालेल, मला काही नको आहे. मला तळपता जो सूर्य जरी असेल तरी चालेल, पण मला माझा कान्हा भेटवा. का बरं? कारण तो कसा आहे, जेणे पाविजे मुक्ती सायुज्यता, भवतारकू हा कान्हा, जेणे संसार निरसे. तिथे संसाराचं निरसन होतं. हा भवचं पार करून नेतो तो कान्हा मला भेटवा म्हणले. चांदुवो चांदणे चापे कियो चंदने, देवकी नंदने विण नावडे हो. सुंदर काय तो उजागिरीचा चंद्रमा आकाशामध्ये अगदी छान शोभून दिसतोय. तेजस्वी असा शीतल चांदणं सगळीकडे पडलेलं आहे. टिपूर चांदणं, गोड आहे फार. आणि चंदन, चाफा फुलला आहे, त्याचा सुवास छान आणून दिलेला आहे, मला मिळालेला आहे. इतका सुवास छान आहे, अरे तर सुवासाने आम्ही विसरून जातो सगळं. पण ती गोपी काय म्हणते, नाही आवडत मला, नको हे काही. मला त्या देवकी नंदनाशिवाय दुसरं काही नको आहे. मार्ग फुटे भगवंती. इतके चांगले आहे, म्हणजे सात्विक सुख आहे हे, पण ते सुद्धा नको आहे.
विषयांचं सुख आहे ना हे, म्हणून ते नको आहे मला. मार्ग फुटे भगवंती म्हटले. चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा पियो. गोपी एवढी वैभवशाली आहे, काय तिचे जे कपडे कसे भरजरी नाही. चंदनाची चोळी म्हणले, चंदनाची चोळी केलेली आहे, ती लेप लावलाय, उटी लावलेली आहे चंदनाचा, इतकं थंड आहे. पण तरी म्हणले त्या चंदनाचा लेप, ती चंदनाची चोळी सुद्धा माझा दाह करतीये शरीराचा, माझं अंग पोळून निघालेलं आहे. कारण मला त्या कान्ह्याचा विरह झालेला आहे. मला फक्त एकच करा, दुसरं काही नको आहे मला. मला फक्त लवकरात लवकर त्या कान्होबाचं दर्शन करा, परमेश्वराचं दर्शन करा. इतकं सुंदर श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, नेत्री नये तुझ वीण नेत्रा, काही भेटसी गा मजला समुद्र. कधी भेटशील मला? त्या मार्ग फुटे भगवंती. दर्शन तो भगवान घनश्याम नाथ मोरे, आखिया प्यासी रे पानी पीकर आँख प्यास बुझाओ, नैन नको कैसे समझाओ. त्या इंद्रियांना लागलेली तहान भूक आम्ही विषयांनी पूर्ण करू शकतो, पण ही जी तहान भूक आहे, त्या परमेश्वराची जी तहान भूक आहे, ती या इंद्रिया सुखाने कधी काही होऊ शकत नाही. म्हणून ते नको आम्हाला, इतकं तुच्छ वाटायला लागतं, ते नको आहे मला. मार्ग फुटे भगवंती म्हटले, तिकडे जायचं आहे आता. सगळी मला ह्याच्यामध्ये काही पडायचं नाही आहे. नारद मुनी म्हणजे पूर्वजन्मामध्ये दासीपुत्र होते आणि त्यांना एक क्षणाचा जो भगवंताचा जो अनुभव आला, ती प्रचिती जी आली, मार्ग फुटे भगवंती, नुसतं तळमळ व्हायला लागली की नाही मला आता तेच हवं आहे. बस तो मार्ग सापडला आणि मला तेच हवं आहे, आणि त्याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दुसरा जन्म उगवला पण तरी तो प्रयत्न नाही सोडला. आणि मग मार्ग फुटे भगवंती जेणे पाविजे मुक्ती. नारद मुनी तर देवर्षी झाले, मुक्त त्या बस नावामध्येच असतात. आता काही त्यांना त्यांचं स्वतःचं असं मी पण राहिलं नाही, तर नारायणाचेच पार्षद होऊन राहिलेत ते. सायुज्यता आहे त्यांच्याकडे, एकत्व जे आहे नारायणामध्ये. तो ध्रुव एवढासा लहान होता, पण मार्ग फुटे भगवंती. इथे अपमान होतो, द्वैत आहे, तुझं माझं आहे, भेद आहे. मग हा भेद कसा जाईल? असं कुठलं उच्च पद जे की तिथून मला कोणी खाली आणू शकणार नाही, ते शोधण्यासाठी मार्ग फुटे भगवंती. सापडला त्याला मार्ग, म्हणजे परमेश्वराला हुडकून काढ, त्याच्याकडून तू प्रसन्न करून घे आणि असं पद माग. मार्ग फुटे भगवंती. प्रल्हादाने तेच केलं. मीराबाई एवढी राजमहालामध्ये होती, इतकं वैभव होतं, राजवैभव होतं, सगळं राणी होती, पण ते तुच्छ वाटलं त्याच्यापुढे. काही नको मला म्हणले हे सगळं, आणि त्याच्यासाठी त्या भगवंतासाठी विषयी घ्यायला तयार झाली. त्या विषयाचंही काही वाटलं नाही, म्हणजे दुःखाचंही काही वाटत नाही आणि सुखाचंही काही वाटत नाही, कारण त्या दोन्हीच्या पलीकडे असलेलं जे आनंद चैतन्य जे मिळालं ते त्या सत्वगुणामुळे मिळत असतं. मार्ग फुटे भगवंती जेणे पाविजे मुक्ती. मुक्ती म्हणजे जिथे द्वैत नाही उरलं, एकत्व आहे, तिथे प्रकाश आणि अंधार नाही, तर तिथे केवळ प्रकाश आहे. जिथे नामरूप नाही तिथे केवळ सत्य आहे, तिथे आकार नाही. जिथे भोक्ता भोज्य आणि भोग अशी त्रिपुटी नाही, तो जो आहे तो
म्हणजे सत्वगुण आहे ते सगळी अशी ही जी सत्वगुणाचं श्रीराम जो भक्तांचा कोवसा, जो भवार्णवीचा भरवसा, मोक्षलक्ष्मीची दशा तो सत्वगुण श्रीराम. जो भक्तांचा कोवसा. आता सगळ्यात पहिलं काय सांगितलं की सत्वगुण. तर आम्ही तो सत्वगुण म्हणजे काय हे नाही विचारणार. त्या सत्वगुणामुळे आम्हाला काय मिळेल हा पहिला प्रश्न असतो. भगवंत सुद्धा उत्तर देताना की हे ज्ञान तुला मी आता सांगणार आहे, पण त्या ज्ञानाने असं असं होईल, हे हे मिळेल, हे हे प्राप्त होईल. म्हणजे फल आधी सांगायला लागतं. जसं ॲडव्हर्टाईजमध्ये पण की आधी फल सांगितलं, तर हे कुठून मिळालं, मग त्या वस्तूची ॲडव्हर्टाईज, तिचं नाव गाव पत्ता वगैरे सगळं सांगितलं, त्याची विशेषता. पण आधी फल. मग हे तो सत्वगुण असा की जो योग्यांचा थार आहे आणि काय त्यांनी संसाराचं हे सगळं निरसन होतं. दुःखाचं जे मूळ आहे ते मूळच तो काढून टाकणारा असा सत्वगुण आहे. जो भक्तांचा आधार आहे, भजनाचा आधार आहे, हे सांगितलं. आणि ज्याच्यामुळे आम्हाला मुक्ती मिळते, सगळ्यात उत्तम गती, सर्वोच्च असं ध्येय प्राप्त होतं. असा जो सत्वगुण आहे ज्याच्यामुळे आम्ही मुक्त होतो, सायुज्यता मिळते. ही जी असा काय आहे तो सत्वगुण. तर म्हणजे पुन्हा एकदा तेच की जो भक्तांचा कोवसा. कोवसा म्हणजे जो भक्तांचा दिलासा आहे, आधार आहे, रक्षक आहे. भक्ताला वाटतं की नाही तो आहे ना, मला काही चिंता नाही त्याची. खरं म्हणजे ना की आपल्या प्रत्येकामध्ये हा एक भक्त दडलेला असतो. कधी तो प्रकट दिसतो, पण प्रत्येकामध्ये हा भक्त आहे. भक्त म्हणजे कोण, तर प्रेम करणारा, ज्याचं हृदय पूर्ण प्रेमाने भरलं आणि जे ते प्रेम त्या सर्वोच्चासाठी आहे, जो सर्वोत्तम आहे, तो जो आहे तो भगवंत, त्याच्यासाठी जे प्रेम करणारा तो भक्त. खरं म्हणजे आपलं खरं नातं जे आहे ना, आपलं खरं स्वरूप जे आहे ते भक्ताचंच आहे. भगवंत आणि भक्त हेच नातं खरं आहे, पण आपण ते विसरलो आहोत. खरं आपलं रूप जे आहे ते प्रेमरूपच आहे. ते प्रेमासाठीच आपण जगत असतो. सगळ्यांना प्रेमच हवं असतं, पण ते आम्ही विसरतो. का बरं? कारण अज्ञान आहे, प्रमाद आहे, रजोगुण तमोगुण, त्याच्यामुळे ते प्रेम झाकलं गेलेलं आहे. मग जो भक्त म्हणजेच की हे प्रेम जे आहे ते प्रेम उघड करणारा हा सत्वगुण आहे. आमच्यामधला जो भक्त आहे त्या भक्ताला जाग करणारा, त्या भक्ताला आश्रय देणारा. आमच्यामधला जो असुर आहे, तो स्वार्थी मनुष्य आहे, जो फक्त व्यवहार करणारा मनुष्य आहे, त्याला बगल दिली जाते. आणि आपल्यातला जो भक्त आहे त्याला रक्षण दिलं जातं, त्याला उत्साह प्रोत्साहन दिलं जातं. ते आपलं मनातलं प्रेम जे आहे ते उमटतं, ते बाहेर होतं, ते प्रत्यक्ष येत असतं. ही सगळी जी जगातली प्रलोभनं आहेत, सगळ्या आपल्या चिंता आहेत किंवा आडमुठेपणा जो आहे, आम्हाला वाटतं की काय करायचं आहे, भगवंताचं प्रेम काय जरुरी आहे, कशा करता आहे, सगळं आहे ना, सगळं सुख आम्हाला आहे असं आपल्याला वाटतं. आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्या भक्ताचं प्रेम जे म्हटलं, भक्ताचा कोवसा, तर ती भक्ती जी आहे ती बाजूला पडलेली असते. भक्ती कशाला करायची? देहाला सगळी सुख मिळाली की आम्ही देवाला विसरतो. आणि जेव्हा मन जे आहे
ते काय विषयांमध्येच गुंतलेलं असतं. पण जेव्हा भक्ताचा कोवसा म्हटला तर तेव्हा खरा काय होतं की ते मन जे आहे ते विषयांकडे जाऊच देत नाही. मुळे हा सत्वगुण नाही, तिकडे नाही जायचं, ते खरं आहे त्याच्याकडे राहा. जो खरा प्रेम देणार आहे, सुख देणार आहे, त्याच्याकडे तू बांधला राहा. आणि तो मन जे आहे ते विषयाकडे धावू देत नाही, तो सत्वगुण आहे. जो अविवेक करू देत नाही, आडमुठे प्रश्न त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाहीत, का करायचं, कशाकरता करायचं असं होत नाही. आणि सुख असू दे किंवा दुःख असू दे तरीसुद्धा भगवंताचं विस्मरण त्याला होऊ देत नाही, तो सत्वगुण आहे. दुःखामध्ये सुद्धा भगवंताविषयी कोण कुठला भगवंत असा भाव येत नाही, तर त्याला फक्त भगवंताचीच स्मृती राहते. दुःख आलं तरीसुद्धा भगवंताचंच त्याच्यामध्ये वाहत जाणं नाही आहे. तिथे फक्त भगवंताची कृपा त्याला दिसते. काही सुख मिळालं तरी रामकृपा आहे, दुःख मिळालं तरी अरे रामा तुझी कृपा आहे. बस भक्तांचा कोवसा आहे म्हटले. काहीही झालं तरी सुद्धा ती भक्ती अशी डळमळीत होत नाही, ती अनपायिनी राहते, ती अव्यभिचारी होते. नाहीतर आज हे उद्या ते सुख मिळालं तर भगवंत, नाही तर नाही, हे सगळं जे आहे रजोगुण तमोगुणाचं हे तिथे काहीही राहत नाही. तिथे फक्त मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो न कोई असा तो भाव होऊन जातो. भक्तांचा कोवसा. आणि ही परिस्थिती तर अशीच आहे, म्हणजे जगत तर असंच आहे ना. इतकी प्रलोभनं आहेत तिथे, इतके विषय आहेत आणि काय पैसा, प्रसिद्धी, नाव, लौकिक, शिष्य, भक्तगण हे सगळं येऊ शकतं, काय काय होऊ शकतं, किंवा त्या सिद्धी पण प्राप्त होऊ शकतात. पण तरीसुद्धा हे सगळं लटकं आहे, नश्वर आहे, त्याच्याकडे तू धावू नकोस. काय पहा, परमेश्वराचं चिंतन सतत, त्या परमेश्वरामध्ये एक राहणं जे आहे सायुज्य, त्याच्याशी जोडून राहायचं, त्याचं अनुसंधान करायचं, ते जे करणं तो करायला लावतो तो सत्वगुण आहे, भक्तांचा कोवसा. म्हणून हा सत्वगुण आपल्याला वाढवायचा आहे. परमदुर्लभ आहे ना, असे भक्त किती असतात बरं. भगवान म्हणतात एखाद कुणी मला मिळतो म्हणले, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. एखादा कोणीतरी असा भेटतो म्हणले मला, तो भक्तांचा कोवसा. आता काय नक्की, फार पुढचे इतके सुंदर शब्द आहेत की असं दाखवलं की आपल्याला वाटलं पाहिजे की नाही नाही नाही, आजपासून आपण सत्वगुण वाढवायचा. कारण आपण काय वाढवायचा प्रयत्न करत असतो, आपला संसार वाढवायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एखादा समजा काही फार धार्मिक जरी असेल तरी मग त्याचे ग्रंथलेखन, प्रवचन म्हणा, हे वाढवायचं. ते नाही वाढवायचं आहे ना आपल्याला. आपल्याला तर परमेश्वराविषयी इतकं प्रेम की तिथं प्रेम गली अति साकरी जामे दोन आही समाय, इतकं ते एक होऊन जायला पाहिजे. तिथं द्वैत पण उरलं नाही पाहिजे, असा तो प्रवास आहे. आणि तिथं खरं जो विभक्त नव्हे तो भक्त. आणि मग त्या भक्ताचा कोवसा भगवान म्हणले, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भक्तांचा कोवसा, मी भक्तांचा रक्षक आहे. मी सगळं भक्ताचं योगक्षेम मी पाहतो, मी त्याचं रक्षण करतो, मी त्याचं पालन करतो. योग आणि क्षेम, योग म्हणजे जे माझ्याकडे नाही ते प्राप्त करून घेणं, आणि क्षेम म्हणजे ते जे प्राप्त झालंय, जे प्राप्त आहे त्याचं रक्षण करणं. आणि या दोनामध्येच आमचा सगळा संसार, आयुष्य त्याच्यामध्ये जात असतं.
भगवान म्हणतात की तू माझा जो भक्त झाला, अनन्यास चिंतयंत, अनन्य भावाने, माझं दुसरं काही नाही, संसारामध्ये विचार नाही, त्याचं काही ओढ नाही, सुख असू दे दुःख असू दे, मला फक्त चिंतन सतत भगवंताचं राहतं, दुसरं काहीच राहत नाही, असा जो भक्त आहे त्याचा सगळा भार भगवंत घेतात, भगवंत उचलतात, भक्तांचा कोवसा. आणि ही जी भक्ती आहे आणि हा भार त्याला अर्पण करणं आहे, हे कशामुळे आलं तर सत्वगुणामुळे आलेलं आहे. तर भक्तांचा कोवसा हा परमेश्वर आहे, पण तो तिथे जे लागणं आहे, परमेश्वरामध्ये लागणं आहे, ते कशामुळे होतं शक्य तर सत्वगुणामुळे. फार सुंदर सांगितले, जो भवार्णवीचा भरवसा, मोक्षलक्ष्मीची दशा, तो सत्वगुण म्हटले. भवार्णवीचा भरवसा, भवार्णवी भव आर्णव, आर्णव म्हणजे समुद्र, हा भवसमुद्र जो आहे म्हणजेच आपला हा संसार आहे. अरे बापरे, सगळे आपण त्या अडकलो आहे ना, ह्याला संसार हा काय, तो समुद्र का बरं त्याला म्हटले? समुद्र कसा असतो, तो पार करणं काही सोपं आहे का? त्याला तर नाव काहीतरी लागते ना, पोहत जाईन आणि किनारा गाठेन दुसरा, असं म्हणणं शक्य आहे का? आणि तो समुद्र सतत चंबळत असतो, लाटांमागून लाटा येत असतात. तसाच आमचा हा संसार नाही आहे का? जीवन तसंच नाही आहे का? अगदी संथ चालू आहे का? कधी काय होईल माहिती नाही, रोज वेगळ्या 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 लाटा येत आहेत. सुखाची लाट, दुःखाची लाट, छोटी लाट, मोठी लाट, मानाची अपमानाची, शीत उष्ण, आणि काय दुःख, दारिद्र्य, वैभव सगळंच असतं. आणि मग याच्यामध्ये तरुण जाणं, यशस्वी होणं, तो पार जो आहे जीवनाचा तो पार करणं. नाही तर काय, दिवस उगवतो आणि संपतो, तसे आम्ही आपले जन्माला येतो आणि एक दिवस जातो. रोज आपलं उगवला म्हणून उठायचं, खायचं प्यायचं आणि राहायचं आणि एक दिवस संपायचं, त्याच्यात काहीच नाही आहे ना. तर हे सगळं भवार्णव आहे. आणि हा भवार्णव तयार तरी कुणी केला काय? आम्हाला मुद्दाम टाकलं का त्या पाण्यामध्ये? आपणच आपला हा भवार्णव तयार केलेला आहे, आपल्याच कर्माने हा सगळा तयार झालेला आहे. कर्म आपण आपल्या अज्ञानामुळे, मग माझ्याकडे हे नाही, मला हे पाहिजे ते पाहिजे, या अनेक अनेक इच्छा ज्या आहेत त्या इच्छांमुळे आपण कर्म करतो. आणि मग त्या कर्मामुळे मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, मग त्या अपेक्षा वाढत जातात आणि त्या वासना आमच्या अंतःकरणामध्ये वाढत राहतात, वासनांचे ढिगारे वाढत राहतात आणि त्याचा जो हा भवार्णव तयार होतो. कृतिमहो दधौ पतन कारण, या आपल्याच कर्माचा हा महादधी, महासमुद्र, महासागर, भवसागर हा तयार होतो. भव म्हणजे काय? भूभव, भू म्हणजे होणे, काहीतरी आम्ही बनतो, काहीतरी बनलो आहोत. तरी एक ह्या देहाच्या दृष्टीने मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मग मी म्हातारा आहे, मी काय ब्राह्मण आहे, मी कोणी श्रीमंत आहे, गरीब आहे, सुखी आहे, दुःखी आहे, सारखं आम्ही काहीतरी बनत असतो. आणि ह्या बनण्याचा सागर नाही आहे का? विचार करू, किती किती बनत असतो आम्ही, क्षणाक्षणाला काहीतरी बनत असतो, सतत त्या लाटा एकामागून एक येत आहेत. पण मी काय आहे ते कधी आम्ही पाहतच नाही. जे बनलेलं आहे ते आपल्याला दिसतं आणि मग जे बनलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पुढे राहत जात असतो. पण मी जे आहे ते पाहणं जे आहे, माझं स्वरूप काय आहे ते पाहणं जे आहे, म्हणजे आम्ही त्या तीराला जातो. हा समुद्र जिथे कोरडा होतो, हा समुद्र कोरडा करण्यासाठी किंवा हा समुद्र पार करण्यासाठी, हा भवसागर तरुण जाण्यासाठी
काय भरवशाचं कुठलं नाव आहे, कुठलं जहाज आहे, तर तो म्हणजे हा सत्वगुण आहे. या सत्वगुणाने ही आशा आमच्या मनामध्ये निर्माण होते की आज नाही तर उद्या, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. आणि हे सगळं जे तयार झालेलं आहे, हा जो भवसागर पूर्वजन्मीच्या आमच्या कर्मामुळे, पूर्वीच्या कर्मामुळे, म्हणजे अगदी पूर्वीच्या जन्माचंच असं काही नाही, आत्ता पण कालचं कर्म हे आजचं सगळा प्रपंच आमचा वाढतो ना. बरेचदा म्हणलं मी सांगितलं नव्हतं करायला, तूच केलं, मग सगळं वाढून बसलं आता सगळे, आणि आम्ही असा पसरत जातो. आणि मग पण त्याचा भरोसा, हा सगळा आपला प्रपंच जो आपण मांडलेला आहे तो कोणीतरी सांभाळणारा आहे, किंवा तो आम्हाला बरोबर निभावून नेता येईल असा जर कुठला जर साथी असेल, आपला मनाचा गुण असेल, तर तो सत्वगुण आहे. भवार्णवीचा भरोसा, त्याच्याच भरोशावर आम्ही या समुद्रामध्ये उडी घेऊ शकतो आणि ते पार करू शकतो. नाही तर तमोगुणामध्ये काय हालचालच नाही, कर्मेंद्रिय तिथं कामच करत नाहीत. मला सगळं ऐकतं मिळालं पाहिजे. ज्ञानेंद्रियांनी बघितलं भोग, पण कर्मेंद्रिय त्याला तयार नसतात. आणि रजोगुणामध्ये तर आम्ही भरकटत जाऊ कुठं तरी, नंतर पार करू, इथे किनाऱ्यावर भरपूर काय सगळ्या वस्तू मिळत आहेत, त्याच्यामध्ये तो अडकून पडेल. पार कधी करणार समुद्र हा, नाही तर मग गटांगळ्या खाऊ बुडून जाऊ तिथे. म्हणून जर का आम्हाला पूर्णतेकडे जायचं आहे, जे स्वरूप आहे ते पाहायचं आहे, या कर्मबंधनातून सुटायचं आहे, हे जे नवीन काहीतरी सगळं उपाधीवर उपाधी जे सगळी कीटणं चढली आहेत ती सगळी धुवून निघाली पाहिजे, त्याचा निराश झाला पाहिजे, जे शुद्ध स्वरूप आपलं दिसलं पाहिजे. त्याच्यासाठी भरवशाचा एकच गुण म्हणजे सत्वगुण, जो भवार्णवीचा भरवसा. जी मोठा जो हे द्वैतामुळे सगळं होतं ना, की ते ब्रह्म एकच आहे, पण ते ब्रह्म एक आहे, पण त्याच्यामध्ये जे या मायेचं स्फुरण झालं, आदि अंती एकदेव, मध्ये ही लाविली माव, ही जी माया जी आहे, तर मायेने हे सगळा भवार्णव तयार केलेला आहे. हा मधली ही माया, पण तो सत्वगुण काय करतो, तो जाणतो की ही माया आहे, हे सगळं नश्वर आहे. जर काल नव्हतं आणि उद्या पण नसणार आहे, तर आत्ता जे आहे ते केवळ हास आहे. तो तिथे खरा समुद्रच नाही आहे, मग तिथे पार करण्याचा पण प्रश्न येत नाही खरा. असा भरवसा जो राहतो, कर्म करताना भीती राहत नाही. तर कर्म बांधायला मला आपण त्याच्यामध्ये अडकू, मग फळ आहे, कर्मफल हा सगळा सागर. पण सत्वगुण जो आहे तो कर्म कसं करायचं हे त्याला अगदी कळलेलं आहे, तो त्याच्यात अडकत नाही. जसं ते आता मे महिना आहे ना, कोकणामध्ये फणस आंबे वगैरे, मग ते फणस कापताना सगळा चिकट लागलं की ते काळं सगळं लागतं, ते कधी जात नाही. सोलून काढलं तर साल आपली कातडी पण सोलून निघते, इतकं ते काळं चिकट असतं. पण जो कोकणातला माणूस आहे तो भवार्णवीचा भरवसा, एकदम परफेक्ट, जो त्याला पूर्ण भरोसा असतो, मी बरोबर कापेन. आणि त्या सगळ्या त्या सुरीला, हाताला त्या सगळ्या तेल चपडून घेतो, आणि मग ते कापलं की त्याचा चीक काही लागत नाही, त्यातले गोड गरे मात्र मिळत असतं. कर्म करायचं, कर्माचं फळ पण घ्यायचं, पण त्याच्यामध्ये अडकायचं नाही, चिकटायचं नाही, त्या कर्मामध्ये बांधलं नाही जायचं, आसक्त नाही व्हायचं. असा हा भरोसा देणारा जो गुण, तो सत्वगुण. जय जय रघुवीर समर्थ.